तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध विकास कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असून त्याचा थेट लाभ गावातील नागरिकांना होतोय। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे माळेगाव प्रगत गाव म्हणून पुढे येत आहे। गावात घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले। तसेच ग्रामपंचायतीच्या बळकटीकरणासोबतच नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, दिव्यांगांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे। शैक्षणिक दृष्टीनेही गावाने पुढाकार घेत 50 आसन क्षमता असलेली सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे। या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध झाले असून त्याचा मोठा फायदा होत आहे। गावातील 2 महिलांनी पोलीस दलात भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केलंय। ग्रामपंचायतीमार्फत विविध सामाजिक व विकासात्मक कार्यक्रम सातत्याने राबवले जात असून सुरक्षित आणि सुंदर गाव या उपक्रमांतर्गत गावात सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा तसेच भविष्य सुसज्ज टर्फ मैदान उभारण्याचा मानस असल्याची माहिती उपसरपंच महेंद्र सांगळे यांनी दिली आहे। या सर्व विकास कामात माजी सरपंच स्वाती गोरख आव्हाड, माजी उपसरपंच महेंद्र रमेश सांगळे, ग्रामपंचायत सदस्य पूजा सागर गवारे, विजय संजय जाधव, रतन मधुकर जाधव तसेच इतर सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। एकूणच समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये माळेगाव गाव विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत। याचा नागरिकांना नेमका कसा फायदा होत आहे, काय सांगाल? खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती बळकटीकरण करणे हा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने चालू केली। आमच्या गावामध्ये मागील काही दिवसापासून हे अभियान चालू आहे। या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता फेरी असेल, ग्रामपंचायत बळकटीकरण असेल, लोकांना दाखले असेल, अपंग निधी असेल, अपंगासाठी दाखले असेल, हे सर्व कामं ग्रामपंचायत मोठ्या जोरात चालू आहे आणि याचा मोठा फायदा येथील नागरिकांना होत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गावात अभ्यासिका हवी, आपण देखील या ठिकाणी उभारले आहे, त्याबद्दल काय सांगा? आमच्या गावात मोठ्या जवळपास 50 आसन क्षमता असलेली सुसज्ज अशी अभ्यासिका आहे। या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांचा मोठा फायदा त्या विद्यार्थ्यांना होत आहे। अभ्यासिका उभारल्यानंतर शैक्षणिक प्रगतीवर काय परिणाम होईल असे आपणास वाटते? खरं तर अभ्यासिका ही काळाची गरज आहे। मुलं घरी अभ्यास करत नसून त्या अभ्यासिकेत मोठ्या उत्साहाने अभ्यास करतात। या माध्यमातून मुलांची शैक्षणिक प्रगती होते। आमच्या काय 2-3 दिवसापूर्वीच आमच्या गावातील 2 महिला म्हणजे मुली पोलीस झाल्या आहे, त्याचा मोठा अभिमान आम्हाला आहे आणि त्या अभ्यासिकेचा त्यांना फायदा झालेला आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अजून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा आपण विचार करत आहात? खरं तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील नागरिक स्वावलंबी झाला पाहिजे, हे खरं ग्रामपंचायत उद्देश आहे। त्या माध्यमातून ग्रामपंचायत अनेक उपक्रम राबवत आहे। खरं तर काही दिवसापूर्वी आम्ही शाळेतील अपंग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर दिल्या, त्या माध्यमातून तो मुलगा स्वावलंबी होईल, स्वतःच्या पायावर तो शाळेत येऊ शकतो, यासाठी ग्रामपंचायतीने व्हीलचेअर दिलेले आहे। तसेच जे विद्यार्थी बाहेर जॉब करतायत त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीने खूप चांगलं काम केलेलं आहे। मागच्या 26 जानेवारीला आपण त्यांचा सन्मान केलेला आहे। पोलीस झाले त्यांचाही आपण सन्मान केलेला आहे। गावात एकूण सर्वांगीण विकास होईल आणि शाश्वत विकास होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल, यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे। या अभियानात ग्रामस्थांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळाला? ग्रामस्थांचा खूप प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येक कामामध्ये नागरिकांनी इथं आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। स्वच्छता फेरीमध्ये नागरिक स्वतः स्वच्छतेमध्ये उतरतात, स्वतः आम्हाला सहकार्य करतात। त्यानंतर दाखले आम्ही जागीच उपलब्ध करून दिलेले आहे, लोकांनी याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे। अपंगांसाठी आम्ही खूप मोठं काम ही ग्रामपंचायत करत आहे। त्यासाठी अपंग गावातील जवळपास 30 नागरिक हे अपंग आहे, त्यांना मोठा लाभ ग्रामपंचायत माध्यमातून दिला जात आहे। हे सगळं पंचायत राज अभियानामधून ग्रामपंचायत करत आहे। पुढील काळात गाव अधिक समृद्ध होण्यासाठी विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? सर्वप्रथम सुरक्षित आणि सुंदर गाव या उपक्रमाअंतर्गत गावात सर्वीकडे सीसीटीव्ही बसवण्याचा आमचा मानस असून गावामध्ये सुसज्ज असं टर्फ उभारण्याचा आमचा मानस आहे आणि यासाठी ग्रामपंचायत नक्की प्रयत्न करत आहे। जाता जाता ग्रामस्थांना काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? ग्रामस्थांना एवढंच आवाहन करेल, विकास हा एका व्यक्तीकडून होत नसतो, सर्वांनी एकत्र विकास करायचा असतो। सर्वांनी एकत्र या, सर्वांनी माळेगावचा कायापालट करा, सुंदर आणि स्वच्छ माळेगावसाठी सर्वांनी प्रयत्न करा। माळेगाव ग्रुप ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। त्याचबरोबरीने मुलांना दाखले उपलब्ध करून देत आहोत। त्याचबरोबर मुलांसाठी अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही व्हीलचेअर सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे। त्याचबरोबरीने महिला दिन हा खूप मोठ्या उत्साहात ग्रुप ग्रामपंचायत
तर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. महिलांचा सन्मान करण्यात आला, त्यांना त्यांचा आधार करण्यात आला. त्याचबरोबर व्याख्यात ठेवण्यात आलेले होते. त्यामध्ये हंकारे सर यांचा खूप मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला. प्रत्येक जण आपला जो काही कचरा आहे तो घंटा गाडीमध्येच कसा टाकला जाईल याबद्दल आमचे सर रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.